पुंडलिक वर्धानी श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय। प्रभु श्री रामचंद्र भगवान की जय। पूर्वाद्य श्री गणेशाय नमः, श्री सरस्वते नमः, प्रभु श्री रामचंद्राय नमः। पूर्वाध्यायी अश्वमेध पूर्ण होऊन स्वस्थानी गेले जन, हितुके वत्सयन लागून सहस्त्रमुखे निवेदिले। ओम नमो द्याद्या वेद प्रतिपाद्या, जय जय सुविद्या आत्मरूपा। देवा तुझी गणेशो सकल अर्थमती प्रकाशो, म्हणे निवृत्ती दासो अवधारी जोजी। आता अवधाने केली दिजे, मग सर्व सुखासी पात्र होईजे। हे प्रतिज्ञा उत्तर माझे उघड ऐका। ग्रंथ करते सुरुवातीला गजाननाचं सरस्वतीचं सावळ्या प्रभू रामचंद्राचं स्मरण करून कथेचं अनुसंधान। कथा काय आहे? राम अश्वमेध नावाचा यज्ञ ग्रंथ। आता तुम्ही म्हणाल तुम्ही तिकडून आला का एवढं देवगावून? आता वेडा झालो वेड्याच्या गावात गेलो। सदा नाम घोष करू हरी कथा, तेने सदा चित्ता समाधान। सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो। सेवितो हा रस वाटितो अनेका, ह्या रे हो नका रान भरे। विटेवरी जाती पावले समान, तोची एक दान शूरदाता। आपल्याला त्याच्यासाठीच लावले बघा पृथ्वी तलावर। देवे देह दिला भजना गोमटा, भजनासाठी दिलाय, मग त्याच्यासाठीच उपयोग करायचा। सुख आहे पण समाधान देणे सदा चित्ता समाधान। समाधान लागण्यासाठीच कथा ऐकायची वाचायची आणि श्रवण करायची। आपण म्हणू तुम्हाला सांगायला येतं वाचायला येतं म्हणून तुम्ही इथपर्यंत आलात, पण सर्व भक्तीमध्ये नवविधा भक्तीमध्ये श्रवण भक्ती श्रेष्ठ सांगितली। श्रवणा माझी आयता मोक्ष सांगितला, आयता। परीक्षिती राजांनी शुकमुनींनी कथा सांगितली, परीक्षितीने श्रवण केली। तसं श्रवणामध्ये आयता मोक्ष आहे, पण कशी श्रवण करा? श्रवणात पेरणी केली, नयनात उजेडा आली। कानात ऐकल्यानं समोर चित्रपट दिसायला पाहिजे, तर म्हणजे कथेशी एकरूप झालो। पण आपलं तसं नाही, कान कथेकडं आणि मन भक्तीकडं। तसा होता कामा नये बर का। यासाठी केला होता तासन शेवटचा दिवस गोड व्हावा, म्हणूनच कथा ऐकायची। आणि ह्याच्यातच समाधान आहे बर का। सर्व संसार कुणाचा पूर्णत्वाला गेला नाही, रावणाचा गेला नाही। 7 कोटी घरे शुद्ध कांचनाची, 80,000 बायका, 1.25 लाख नातू, पण पूर्ण झाला नाही। तुमची आमची तर काय कथा? संसार दुःख मूळ चौकडे इंगळ, विश्रांती नाही कोठे रात्रंदिवस तळमळ। दुःखाचं मूळच संसार आहे, त्यात सुखाची प्राप्ती होईल का? आपण धामुक्याचा बी लावायचा, द्राक्षाचे घड कसे लागले नाहीत। तुम्ही संसारात दुःखच आहे हो, सुख नाहीच। पण आपण कसं करतो? सुख पाहे जवा पाडे, दुःख पर्वता एवढे। जवसा एवढं सुख आहे, पण आपलं उलट झालंय। कसं काय चाललंय मांजरीताई? बरं चाललंय, चांगलं म्हणत नाव आपण, बरं चाललंय म्हणतो। कलियुगाची राहटी आहे। माणूस आजकाल पापाला बी भिना आणि बापाला बी भिना। तुमच्या गावातले भेट असतील बाबा, आमच्या गावाकडचे नाही। पापाला बी आणि बापाला बी। ऐका, कलियुगाची थोरी पुत्र होईल पित्याचा वैरी। व्रतार सोडली नारी घरोघरी फिरतील। कलियुग आहे म्हणायचं। उग कानानं ऐकल्यासारखं ऐकून नाही ऐकलेलं करायचं, बघून नाही बघितल्यासारखं करायचं आणि राम राम म्हणायचं। आता हा ग्रंथ काय आहे? पवित्र आणि पावन ग्रंथ आहे। म्हणून काय करा म्हणते? ऐका बर का, ऐका आणि एकाग्र चित्तानं प्रेमाविन भजन, नाकाविन पोथी, नाकाविन पोथी, अर्थाविन पोथी वाचू नये। अर्थ
अर्थ सांगितला तर कळतं बरं का तुम्हा आम्हाला सर्वसामान्याला, नुसतं वाचून समजत नाही. वाचा म्हटले. मग तयाची फलश्रुती कथोनिया श्रुतयांप्रती ग्रंथ पावला समाप्ती परीक्षा एकासे. आता ग्रंथकर्ते बोलतात बर का, या ग्रंथाची फलश्रुती काय सांगितलं, काय केल्यावर काय होतं आतापैकी नाही. ज्याची जर इच्छा असेल का ना, जो जो वांछील तो ते लाहो प्राणी जात. आपली इच्छा काय असेल ते मनोगत तिथं व्यक्त करा, तो पूर्ण करणारा ग्रंथ आहे. पण तरी पण एक मनोगत माझा आहे, सर्व पुराणा माझारी तैसेच ग्रंथांतरी अवतार चरित्रे परोपरी सत्कवींनी वर्णिली. आता कवी राजाने काय केलं, कितीतरी ग्रंथ आहेत हो. सगळे ग्रंथ जे आहेत ना, व्यास उच्चिष्ट जगत्रय सर्व व्यासानी कथा लिहिल्या. आता किती ग्रंथ आहे, रामायण असेल, महाभारत असेल, भागवत असेल, काय पण आपल्याला भक्ती विजय, पांडव प्रताप, देविनी अस्मिनी, काय हा रुक्मिणी स्वयंवर, आता काय गरुड पुराण, नासिकेत, काही पण ग्रंथ आहेत. आता एवढं तर मला काही ज्ञान आहे हो, पण जेवढं तर पाठांतर आहे तेवढं. पण एवढं जरी असलं तरी मला काही समाधान वाटलं नाही. कशात समाधान आहे? तेने झालिया शुद्ध अंतकरण मग अध्यात्म विद्या करावी कथन आईसा संप्रदाय पूर्ण कवी जनांचा पयासे. कवी जनांचा पयासे. आता ज्ञानानं मोक्ष सांगितला, कर्मानं मोक्ष सांगितला. मला सांगा, आहार निद्रा भय मैथुन सर्व योनीसी समसमान परी मनुष्य देहेची ज्ञान अधिक दान सर्वता पाहून या मनुष्यपणा जोन साधी ब्रह्मज्ञाना तो दाढीचा मेंढा दाना विषय चरणा विचारतो. शेळ्या मेंढ्या जे काय आहे ते बी संसार भोगते तितकी, पण ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून घ्यायच्या मनुष्य देह सर्वात श्रेष्ठ सांगितला. मनुष्य देह नराचा नारायण बनण्याची ताकद मनुष्यामध्ये आहे. पण मिळाला बर का, मिळाला पण कळाला नाही. फुकटचं मिळालं. देवान काय आपल्याकडून पैसे घेतले का हो एवढा देव? एखादी किडनी खराब झाली, काय हृदयाचं ऑपरेशन असलं, गुडघ्याचं, मला 5 लाख सांगितलं, 5 लाख वाट्या बदलायला. आपल्याला एवढा देवानं देह दिला, आपण काय दिलं का हो त्याला? देवे दिलाय, उसना दिलाय, पण कशासाठी? परमार्थ करण्यासाठी, संसार करण्यासाठी नाही. संसार बी करा, प्रपंच करा आणि परमार्थ बी करा. गाडीची 2 चाकं असतात, एक चाक प्रपंचाचं, एक चाक परमार्थाचं. तुम्ही प्रपंचच भला मोठा करसाल आणि परमार्थ जर नाही केला का नाही, गाडी एकार चालती. पुन्हा कळते बघा गरुड पुराणात, ऐकलं म्हणजे लईच भीती वाटते बघा गरुड पुराण ऐकल्यावर. म्हणून भजन करा, पूजन करा, नामस्मरण करा. मुखी नाम हाती मोक्ष ऐसे साक्ष बहुतांचे पर्या अश्वमेध कथे माझी तैसा प्रसंग नसे सहजी म्हणून मोक्ष फल प्राप्ती काजी हा अध्याय योजिला असे. आता हा अध्याय योजना असे. आता अध्यात्म ज्ञान असावं. आपण रामायण ऐकतो, 7 अध्याय असते, ते कशाचे? शक्तीतले. 5वा अध्याय म्हणजे 42व्या, सगळं अध्यात्म. आता हनुमंत अत्यंत विश्वासी अनुसरोणी बाणासी वेदे पातला नंदीग्रामासी देते भरतासी निवास. सगळ्या 42व्या अध्यात्म ज्ञानाचे. आता आपण जरा ऐकणारे आहोत ना, त्यांना जरा पचतय, रुचतय, खाली उतरतय. पण ज्याला काहीच समजत नाही ना, त्यांच्या डोक्यावरच जात आहे. ते काय सांगितलं त्या मांजरेबाईनी, काहीच कळालं नाही, काहीच कळालं नाही. असं असतं, अध्यात्म ज्ञान असतं म्हणून सांगितलं. उपनिषदाचे तात्पर्य कथन करीतो आता श्रोत्यां लागुना तरी स्वस्थ मानसे करुणा श्रवण करावे आदरे. श्रोत्याला विनंती करू लागले ग्रंथ करते. तुम्ही श्रोते म्हणजे महेशाच्या मूर्ती, रुक्मिणी आई साहेब आहात, पांडुरंगाची रूपाय. श्रोत्याविन वक्ता नव्हे. मला सांगा, तुम्ही 10-5 तर आहेत ना, पण कुणीच ऐकाय नसल्यावर त्या वाचणाऱ्यांनी वाचायचं, सांगणाऱ्यांनी सांगायचं. काय येड्या बापडीच जाऊन सांगावं का आम्ही? तसं नाही. श्रोत्याविन वक्ता नव्हे,
पण श्रोते किती आहेत ते मी बघायचं नाही. शुकमुनी सारख्या कथा सांगत होते, भागवत ऐकायला एकच होता श्रोता. कोण होता? परीक्षिती राजा. स्वतःचा उद्धार झाला. कुणी म्हणलं का नाही पुतीला चालला काय? होय, काय पुती ऐकून होतय? तुम्हाला नाही होत. आम्हाला जे साध्य करायचे ते आहे. कुणी निंदा, कुणी वंदा, आमचा स्वहिताचा धंदा. म्हणून ऐका म्हणले पुराण. कोणी एक सद्गुरु ब्रह्मनिष्ठ पूर्ण, उदारत्वे अति प्रसन्न, साधन चतुष्टय संपन्न, शिष्यालागी उपदेशिती. शिष्या लागी उपदेशेती. कुणी एखादा ज्ञानी ब्रह्मज्ञानाची प्राप्ती झाली. देह म्हणजे काय? देह म्हणजे मी नव्हे. देह म्हणजे मी नव्हे. असा जर कोण ज्ञानी असेल ना, त्याच्या मुखातून ऐकावं. मला सांगा, आपण काय झालं ना लागलं, अहो माझे गुडघे दुखतात, माझे म्हणल्यावर दुसरं काहीतरी आहेच तिथं म्हणून माझा देहच माझा नाही. देह काळाचा, धन कुबेराचे, तेथे मनुष्याचे काय आहे? आरे शिष्या चमत्कार ऐक, मनुष्य जन्म पावनी लोक, आपुले मुख्य हिताचा देख, विचार कोणी न करीती. शिष्याला ज्ञान देते ब्रह्मज्ञानी गुरु. ऐक शिष्या म्हटले, आपली आपण करा सोडवण, संसार बंधन तोडावे. अरे बाबा, तू कशासाठी आला जन्माला? 184 येऊन फिरावं लागतं बरं का. एको येणी कोटी कोटी फेरा, आणि तेव्हा लागे वारा मानवाचा. 20 लाख, 10 लाख, 9 लाख, 11 लाख, कुठं काय, पण शेवटी 4 लक्ष मानवा भितरी. नामा म्हणे तेव्हा नरदेह पुरा, अंतायाचा मातेरा केला मुडा होतो आपण. आपल्याला काहीच कळत नाही म्हणलं तर परमार्थातलं कळत नाही. मला सांगा, प्रपंचातलं लय कळतो बघा. एखाद्या वेळेस दुकानाला गेलं आणि 100ची नोट दिली आणि 20 रुपयाचा बाजार घेतला आणि त्याने आपल्याला 50 दिले तर आपण घेऊन येऊ का? तिथं लय कळतं आपल्याला. परमार्थातलं कळत नाही, पण प्रपंचातलं कळतं. प्रपंच करूच नका. कोणाचा पूर्ण झाला नाही, संघ बी नेला नाही. यायचं नंग, जायचं नंग. आणि नुसती शेवटी काय आहे बघा, मांजरपट कपडा. किती बी बांधला, भारी बांधला, बाथरूम कसलं केलं, काय केलं, मला काय एवढं कळत नाही. पण म्हणजे शेवटी आंघोळ कुठं वा, चार ती बेडशीट अगर काय शाली काहीतरी लावायच्या आणि रस्त्यावर आंघोळ. यायचं नंग, जायचं नंग. काहीच नाही. रडत बसते, बोंबलत बसते. घरची रुपया सुद्धा बांधायला आठवत नाही. मग इकडे बी काय सांगितलं, सिकंदर राजानं सर्व जग जिंकलं. पण शेवटी त्याला वाटतं आता एवढं मी पैसा, संपत्ती, सोनं, नाणं, गड जवाहर, सैन्य, पण माझ्या बरोबर कोणी येईल का? पुन्हा कळू येईल अंत काळी. प्राण प्रणायाच्या वेळी पुन्हा कळतं बघा. 40 वालांनी, 60 वालांनी लेका सुनेनं घरातला हाकलून दिलं, पुन्हा तेव्हा यायचं कळतं. तुमच्याकडे तसं नाही बरं का. माझं उदाहरण सांगते. तसं म्हणते आणि सुखाची इच्छा धरोनी चित्ती, उगाच हाय हाय करीती, नाना प्रकारे केश क्लेश भोगिती, सुखा लागी सर्वथा. सुखा लागी तू करीशी तळमळ, तरी तू पंढरीची झाले तळेळ. मग तू सर्व सुखरूप होशील, जन्मजन्मीचे दुःख विसरसी. संसारात दुःखच आहे व मुळात संसाराचं दुःखाचं आहे. तर गोडी कुठली, सुख कुठलं, समाधान बी नाही. म्हणून संसारात इतकं रमू नका बर का. मला सांगता सांगता विसरून गेले. तो सिकंदर राजा म्हटला, मेल्यावर सगळं सांगितलं. त्याचे हाताखाचे सेवक जे कोण होते, मुख्य सेनापती. मी मेल्यानंतर माझे हात म्हणजे तिरडीवर असं वरी बांधतेत ना असे हात, पण माझे तसे बांधू नका. हात बाहेर काढा त्या तिरडीच्या. आणि एका बाजूला सैन्य, एका बाजूला म्हणजे संपत्ती, बाजूला घेऊन चला. असं करा. ऐकलं की राजा बोला आणि दल हालं. त्यांची इच्छा पूर्ण करण्यासाठी केलं ना तसं मेल्यानंतर. मग तो बाहेर हात काढून
जगाला उपदेश करीत होता. एवढं म्या केलं एवढं, पण ही कोणीच माझ्या बरोबर येणार नाही. रिकामा हात हलवीत मी चाललो, म्हणून आपण संसारातले गुतायचं नाही. झडझडो आणि वाहिला निघ हे भक्तीच्या वाटेला. माग पावसी अभंग निज धाम माझे परिमुख्य सुख रूपा असे आपुलेची स्वरूपा याचा विचार न करून तप अनेक अनुष्ठाने करीती बहु. आता माझ्याच हृदयी भगवंत, आणि तो भगवंत मूर्तिमंत. भगवंत मूर्तिमंत आपल्याच हित आहे बघा. पण कसं आपण बाहेर हुडकितो, बाहेर हुडकायची गरजच नाही. पण आपल्याला कशी सवय लागली, आपल्या घरच्याचा ईट आणि बाहेरच्याचा भांगणीक. माझ्याच हृदय भगवंत आहे, तो भगवंत मूर्तिमंत आहे, तो जाणायला पाहिजे असं ग्रंथकर्ते बोलतात. जैसा प्रकाशाविने पदार्थ कव नाही न दिसत तैसे विचाराविना न होता ज्ञान अन्य साधने. आता मला सांगा, अंधार आहे, लाईट नाही. जर उजेड असला तर आपल्याला इथली वस्तू सापडेल. तसं ज्ञान असेल ना आपल्या ठिकाणी तर मीच भगवंत आहे काय आहे ते आपल्याला समजल. इथं ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर वर्णन केलं. पैसा हृदयामध्ये मी रामू असता सर्व सुखाचा रामू कामदासी कामू विषयावरी. पाळे पा दूध पवित्र आणि गोड परी त्वचेचे पदराड काय ते अहेरून गोचूड अशुद्ध नेशवी. आता गाय असती गाय आणि गायच्या कासेत दूध असतं, गायच्या कासेतच गुचिडपणा असतो, गुचिड गायच्या कासेत असतो. पण दूध प्राशन करतो का? करीत नाही. रक्तचा अशुद्ध पेतो. कमलकंद आणि दुर्धरी नांदनुक एकची घरी भ्रमरू पराग शेवी येरू चिकल चिवरे. कमळ कुठं उगवतो? चिखलात, आणि त्या चिखलातच बिंडकुळी असते. भुंगे दूरचे येतात आणि ब्रह्मरस सेवन करतात आणि बिंडकुळी काय करते? व चिखलच खाते. तसा आपण प्रपंचात तुम्ही नाही बघा, तुम्ही श्रोते शहाणे आहात की आपण प्रपंचात बिंडकुळी सारखं त्या गोचडासारखं सुख तर नाहीच, ती चिखलच खातोय. ब्रह्मार परागुषेविती किती आनंद आहे हो. गोड तुझे रूप गोड तुझे नाम. गोड रूप आहे, गोड नाम आहे, अमृतापेक्षा गोड आहे. पण आपल्याला ते घ्यायला आवडत नाही. नामस्मरण कसं करावं म्हणून सांगितलं. माझ्या जनाबाईंच्या गौऱ्या विठ्ठल म्हणत होत्या, अर्जुनाचे केस कृष्ण कृष्ण म्हणत होते. आता असं तर नामस्मरण होते का? पण करा ना नामस्मरण. नामानं काय मगात सांगून गेले, मुखी नाम हाती मोक्ष अशी साक्ष बहुतांची वैष्णवाचा माल खरा तुरतुरा वस्तुशी. ज्ञानापासून या सुख म्हणून विचार मुख्य एका तो करिता सहज देखा सुख प्राप्त होतसे. ज्ञानी माणसाने विचार करा. आपण सुद्धा एखाद्या वेळेस काय म्हणतो, जरा तरी विचार करायला पाहिजे होता का? आता लय आत्महत्या करायचं वाढले बाबा, लयच आत्महत्या होऊ लागल्या. थोडा तरी विचार करावं. देवानं देह दिलाय ना एवढा गोमटा दिलाय. देव दिला गोमटा भजनासी. पण उगीच आपण मग विचार करावा. पण विचार काय आपल्या अंगी येत नाही. म्हणून संतांची संगती मनोमार्ग गती. संतांच्या संगतीत राहा. इकडं तिकडं भरपूर का म्हणून सांगितलं. आता मनसी विचार भरवा तरी तो किती करावा आणि कोण पदार्थ शोधावा शास्त्र अनुमते. आता तुम्ही म्हणता ग्रंथकर्ते बोलतात विचार करावा, विचारांती सर्व काही करावं. पण म्हणजे कुठला विचार करावं, काय करावं, कुठलं शास्त्र धुंडाळावं म्हणजे समाधान होईल असं गुरुला शिष्य प्रश्न विचारू लागला. सदा अरे शिष्य विचारे करुणा होत असे आत्मज्ञान ते विचारणीय पदार्थ तीन ऐक तुझं सांगतो. आता शिष्याने प्रश्न केला. गुरु सांगतात ज्ञान कुठल्या पदार्थाचं कसं करावं. ज्ञानानं मोक्ष सांगितलं बरं का. ज्ञानानं बी मोक्ष सांगितला, कर्मानं मोक्ष सांगितला, यज्ञानं मोक्ष सांगितलं. आपल्याला काही यज्ञ करणे शक्य नाही आता कलियुगात. ज्ञान मिळवणं तर शक्यच आहे का नाही. पण गुरु आता शिष्याला कुठल्या प्रकार
तीन प्रकारचं ज्ञान सांगू लागले. जग जीव परब्रह्म हे तीन यांचा विचार करिता पूर्ण जग जीवाचा बोध होऊन राहिला तो परमात्मा. राहिला तो परमात्मा. आता जग मिथ्या आहे. जग शाश्वत आहे का? जे जे दिसे ते ते नासे ते पुनरुपी ब्रह्मदिशे म्हणजे घटिका यंत्र जैसे. कसं एका मागून एक ती गाडगेची माळ चालती ना, जन्माला आलेला तो मरणारच घटिका यंत्रासारखं. पण मी शाश्वत आहे असं आहे का? मुळीच नाही. सत्य काय आहे? जगत मिथ्या आहे, ब्रह्म सत्य आहे. हे जाणायला पाहिजे, हे शिकायला पाहिजे, ओळखायला पाहिजे असं गुरु शिष्याला ज्ञान देतात. परमात्मा प्रत्यगामा दोन्ही एकची जाणणे निश्चय करोनी यासीच मनती ज्ञानी तुझे सर्व अज्ञान. तुझे सर्व अज्ञानी. आता आपण काय म्हणतो? मेलं गेलं, मेलं गेलं. पण आत्म्याला कधी मरण नाही. आत्मा शस्त्रानं तुटत नाही. आत्मा अग्नीनं जळत नाही. आत्मा पाण्यानं भिजत नाही. आत्मा शाश्वत आहे. जीर्ण वस्त्र टाकीचे, नूतन वस्त्र परिधान केले, तैसा आत्मा स्वीकारीचे. आता हे फाटलेलं वस्त्र साडे आपण फेकून देतो, नवीन घालतो. तसा आत्मा ह्या देहातून दुसऱ्या देहात प्रवेश करतो. मग मरण आहे का? मरण नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान. नाश का देह आहे, कुच का देह आहे. पंचभूताचा मिळालेला पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश ह्याच्यापासून देह बनला. आणि तो पृथ्वीचा देह पृथ्वीलाच मिळतो बरं का. आप तेज जातं, तेज तत्व जातं, आप तेज तत्व जातं, पृथ्वी चालतो, आपण चालतो बरं का. पण पुढच्या ठेस मागचा क्षण असं होत नाही. आपल्याला कधी वैराग्य येतं? स्मशान वैराग्य आणि प्रसूती वैराग्य. एखादं मेलं ना आपण मातीला गेलो का नाही, काय खरंय बाई, आपल्याला सुद्धा आज ते गेले, उद्या आपल्याला जायचंय. कवर तिथं आवतर घरी आलं की पाणी मारलं का बांधकामावर, मिस्त्री आला का, ऊसाला पाणी दिलं का, चालूच धंदा व्यवसाय. म्हणून प्रसूती वैराग्य. सगळ्या स्त्रियांना माहितीये प्रसूतीच्या वेदना. आज काय वेदना होत नाही ते आजकाल म्हणा, पण पहिलं नको रे बाबा. बाळंतपण, बाळ किंवा बाळात, त्या बाळातनीचा अंत. त्यावेळेस वाटतो नको बाबा, एक वेळेस चूक केली, आता पुढच्या वेळेस नको रे बाबा. कुठपर्यंत काय झालंय? मुलगी. आता काय करावं? मुलगा व्हायला पाहिजे होता, पुन्हा तेवढ्या पुरतच वैराग्य, मुलगाच व्हायला पाहिजे होतं. असं म्हणजे वैराग्य, अखंड वैराग्य असावं. वैराग्याविना माझी भक्ती पोचट जाणगा निश्चिती. ग्रंथ करते बोलतात असं अध्यात्म ज्ञान, ज्ञानानं मोक्ष म्हणून ज्ञानाची प्राप्ती करून घ्या, ब्रह्मज्ञानाची प्राप्ती करून घ्या. याची ज्ञाने करुणा परम सुख होय जीवा लागून हेची मोक्षाचे स्वरूप पूर्ण आता विचार कथितो तुझा. आता म्हणूनच म्हणले, आता मला सांगा पोतीला जायचंय, चला हो चला पोतीला. आता हे रामायण चालतंय, अगर काय हरविजय चालतंय, पांडव प्रताप चालतंय, आले असते बाई. पण काय करावं, काय करावं? आता मला सांगा, निर्जीव खांबा आहे आपल्या वसरीचा मंदिरातला. आपण ह्या खांबालाच मिट्टी मारायची आवळून. आता निर्जीव खांब कधी धरतो का हो कोणाला? आपणच घट्ट आवळून धरायचं आणि मला खांब सोडितच नाही. तसा संसार आपल्याला आवळून धरतोय. आपण सुटायचं का नाही आपला आपण विचार करायचा. झडझडोनी महिला निघ भक्तीच्या वाटेला. म्हणून झडझडोनी बाजूला व्हायचं आणि परमार्थ करायचा. अरे शिष्य हे जगता परमात्म स्वरूपी रज्जू सर्प होता. माया रचित असे निश्चित सत्य तुझं कथित असे. सत्य तुझं कथित असो. आता थोडं सांगते बर का. रज्जू सर्प. मला सांगा, आपण शेतातून यावं, उशीर व्हावा, लांबच्या शेतातून. आता सुगीचा दिवस आहे तर ही उशीर व्हावा आणि एक दाव पडलेला असतं काहीतरी वाकडं तिकडं, कासरा म्हणा अगर काही कशाचा तरी तुकडा, आणि त्याला आपण काय म्हणतो, लईच मोठा साप होता, लई भिले मी.
बाजून आले, चला की तरी आहेच तिथं वाट्याला, शेलगा वाट्याला आहे बघा, तिथं खटकलगा वाट्याला आहे बघा शेताच्या वाट, आणि चला बरं चला, अहो लईच मोठा आहे बघा, तिथंच पसरलेला आहे. गेले बॅटरी घेऊन, काय होतं व तिथं रज्जू, म्हणजे काय होतं, साप नव्हता. उजेडानं पाहिलं त्यावेळेस दोर दिसला. आता मृगजळ सुद्धा तसं मृगजळासारखं उन्हाळ्याचे दिवस असावे, हरणाचा कळप असावा हरणाचा, आणि पाण्याच्या शोधात हरणं पळते ती, आणि त्यांना पाणी म्हणजे त्या झळाया उन्हाळ्याच्या, आपण शेतकरी आहोत ना, आपल्याला सर्व माहिती आहे, अनुभवजन्य ज्ञान आहे. त्या झळायाला पळते त्याला पाण्याच्या लाटा असल्यासारखं दिसतं, ते हरणं तिथपर्यंत पळतच जातात. ते पाणी असतं का सत्य, मृग जलवत पाणी आहे असं वाटतं हरणाला, तसं संसारात सुख आहे असं वाटतं आपल्याला. वाटणं म्हणजे भोगच आहे, भोगच. ती माया अनादि जाण आणि सद विद्या लक्षण, आता ती याची ओळखण कैशा परी ती ऐक. आता माया म्हणजे अविद्या आहे, ब्रह्म एक आहे बर का, ब्रह्म सत्य आहे, आणि त्या ब्रह्म्याला मायेची जोड आहे. मला सांगा, 1 रुपयाचं नाणं असतं, रुपयाचं नाणं, त्याला एक बाजूनं काय असतं, छाप असतं, एक बाजूनं काय असतं, आपण लहानपणी छापकाटा खेळतो, पण नावं 2 झाली. काय झाली, नावं छाप आणि काटा, नावं 2 झाली, पण रुपया एकच आहे ना. तसं ब्रह्म सत्य आहे, माया मिथ्य आहे. हे कोण जाणतं, ज्ञानी शिष्य जाणतो, गुरुच्या आज्ञेवरून, त्याच्या शिकविण्यावरून. असा जर कोण ज्ञानी शिष्य असेल तर तो धन्य म्हणून सांगितलं. उत्पन्न न होऊनी प्रतीतीस येता, तियेसी अनादि माया म्हणत, जैसे शुक्तिकेचे ठाई रजत, सत्य नसोनी दिसत. सत्य नसतं, आताच सांगून गेले. दोर असतो त्याच्यावर साप नसतोच, पण भास झालेला असतो, सापच आहे असा. मृग झळाया असते, पाणी नसतं पण पाणी आहे असं वाटतं, भास होतो. तसा संसार दुःख आहे व दुःख, सुखाचा लवलेशच नाही. चौसा एवढं सुख आहे संसारात, आणि पर्वता एवढं दुःख आहे, पण आपण उलटी व्याख्या केली. सुखच आपण पर्वता एवढं मानतो, आणि दुःख चौसा एवढं. पण सुखही नको, सुखही नको. एखादं जरी आपल्यावर संकट आलं तर खचून जायचं नाही, संकटाला सामोरं जायचं. संसार म्हणजे सुख दुःखाच्या पायऱ्या आहेत. कधी खाली येईल संसार, कधी वरी जाईल, तर खचून जायचं नाही, सामोरं जायचं, त्याला तोंड द्यायचं. इकडं ज्ञानेश्वरीमध्ये सुंदर वर्णन केलं, स्थितप्रज्ञ पुरुषाची लक्षणं काय आहेत ते. सुख आलं तर हुरळून जाऊ नका, आणि दुःख आलं तर खचून जाऊ नका. हे ज्ञानी शिष्याचं लक्षण आहे असं गुरु सांगतात. तात्पर्य की माया म्हणून सत्य झालीच नाही उत्पन्न, जोपर्यंत पाहू आपण तोपर्यंत माया दिसे. आता माया उत्पन्न झालीच नाही, जग प्रसवली, ती लय आहे बघा. पहिले कोटेच काही नव्हते बाई, शून्य तारा नाही. अवघेच काय, मला काय आमच्या महाराजासारखं एवढं अध्यात्म जमत नाही. अवघेच शून्य होतं, पण त्यालाच मायेची जोड झाली, आणि एवढी पुत्र प्रसवली. त्या ब्रह्म्यानं शिवलं बी नाही, आणि एवढी पुत्र प्रसवली. असं ब्रह्मज्ञान आहे, आत्मज्ञान आहे. गुरु शिष्याला ज्ञानाची प्राप्ती कशी करायची, कसं ज्ञान प्राप्त करून घ्यायचं हे शिकवू लागले. सद सद लक्षण कैसे मनसी, तरी सांगतो परियेसी, सत्य मिथ्या दोषी विलक्षण ती असे. आता सत्य मिथ्या हे म्हणजे एक कसं आहे, आता आम्ही मगाशी सांगून गेले, एक बाजू ब्रह्म्याची, दुसरी बाजू मायेची. मग सत्य म्हणावं तर आता मला सांगा, एखाद्या वेळेस स्वप्न पडतं, स्वप्न सांगे मंदोदरी, लंका वेडीली वानरी. आता स्वप्न खोटं म्हणावं का खरं म्हणावं, आता दृष्टांत द्यायला वेळ नाही. ती काय समुद्राच्या काठावर झोपला, पलीकडे सरक पडला, किती पडला पाण्यात, मग खरं आहे का खोटं आहे. स्वप्न खोटं बी म्हणता येत नाही, आणि खरं बी म्हणता येत नाही. तसं जगत मिथ्या आणि ब्रह्म सत्य हे ज्ञानाने जाणून घ्यायचं. माया जरी सत्य म्हणसी, तरी बाद न व्हावा ती जशी, परिपरात्मज्ञानाने मिथ्यत्वासी.
पावे म्हणून सत्य नव्हे. कथेचं अनुसंधान 69वा अध्याय आणि रामाश्रमित ग्रंथ जी यज्ञ होता तो यज्ञ संपला तेव्हाच ग्रंथाची बी समाप्ती झाली. पण शेष महाराज सांगत असताना वत्सायन ब्राह्मणाने विचारलं मोक्ष मार्गाचा पर्याय काय आहे. अनेक कवित्व होऊन गेले, त्यांनी वेगवेगळ्या ग्रंथामध्ये वेगवेगळं ज्ञान सांगितलेलं आहे. म्हणून शेष महाराजांनी वत्सायन ब्राह्मणासाठी हा अध्याय 69वा दिला की मोक्ष प्राप्तीचा मार्ग काय तुला सांगतो. विषय इथपर्यंत चालत आलेला आहे माया, आणि माया एवढी दुर्गत आहे. माया कुणाला सोडत नाही. देवाच्या बापाच्या पायी वाहिली, मायेने बिडी ठोकिली, तेथे माईकाची व सकाळी मुक्त काहीशी होती पा. देवाच्या बापाला मायेने सोडलं नाही, मग तुम्हा आम्हाला सोडणार आहे का. मग ती माया कशी, तर माया जन्मलीच नाही, जिला जन्मही नाही आणि मरणही नाही, अशा प्रकारची ती माया आहे. आणि अशी असणारी माया, मग या मायेमधून बाहेर कसं निघायचं. लटिका व्यवहार सर्व हा संसार वायर झार हरीन. मग या मायेमधून बाहेर निघण्यासाठी एकच पर्याय भगवंताचं नामस्मरण. परमार्थ बोध सांगितला गेला. परमार्थ म्हणजेच भगवंत. त्या भगवंताची प्राप्ती करणं, तिथपर्यंत जाणं. भगवंताच्या नामस्मरणाच्या वाटेला लागलं की माया त्याला बंधन करू शकत नाही. म्हणून सद्गुरु एक आपल्या शिष्याला हे लक्षण सांगतात. आणि मिथ्या पुत्रवत जरी म्हणावे तिज प्रत, तरी मिथ्या वस्तू न होत कौना लागी कारण. आणि माया ही कसं आहे, मिथ्या आहे. म्हणजे मायेला कुठल्याही प्रकारचं संतती नाही, संपत्ती नाही, आपल्यासारखं नाही, नाशिवंत आहे. मुख्य माया जन्मलीच नाही, तिला जन्मही नाही, त्याच्यामुळे तिला संतती नाही, संपत्ती नाही, आणि माया नाशही पावत नाही. माया आपल्याला संपवते. अशा प्रकारची दुर्घट माया आहे असं सांगतात. ऐसे शास्त्री पुराणी कथिले, आणि प्राकृत ग्रंथी वर्णिले, ऐशेची परी कवणिजे. असू द्या. अशा पद्धतीची असणारी माया, हे मायेचं वर्णन केलेलं आहे. शास्त्रामध्ये केलं, वेदामध्ये केलं, अनेक कवीजनांनी केलेलं आहे. त्यांनी वर्णन केले. मग या मायेपासून सुटायचं आणि मोक्ष मार्गाला लागायचं, याच्यासाठी हा अध्याय शेष महाराज सांगतात. ही मूळ ब्रह्मी मी ब्रह्म म्हणूनच पुती झालेले माया जाण, तपासून ती त्रिगुण अहंकार झाले. आणि मग आता मूळ मुख्य काय आहे, तर ब्रह्म आहे. आणि रामचंद्र ही परिपूर्ण परब्रह्म आहे. आणि ब्रह्म ही मुख्य आहे. ब्रह्मापासून माया आहे. माया ही भगवंताची निर्मिती आहे. ती आदिशक्ती जगदंबा आहे. आणि ती असणारी मूळ तत्व जी काही ब्रह्म आहे. आणि पुन्हा आपल्याला ब्रह्मापर्यंत पोहोचायचंय. ब्रह्मापाशी गेल्यानंतर माया संपली जाते असं सांगतात. मग त्यापासून उत्तर सृष्टी निर्माण झाली साचार, बहुविस्तार पूर्वक प्रकार अनेक ग्रंथी असे ऐसा. मग आता सृष्टी निर्माण केली. ब्रह्म पहिल्यांदा सुरुवातीला मुख्य माया, तिथून ब्रह्मा, आणि ब्रह्मापासून पुन्हा ब्रह्मा विष्णू महेश हे तिन्ही देव अवताराला आले. आणि यांच्यापासून पुन्हा सृष्टी निर्माण झाली. सृष्टीचं कार्य झालं. आता सृष्टीचा जर विचार करायचा म्हटला तर तिचा भरपूर मोठा विस्तार आहे. ऐका. त्या प्रकाराचे कारण आपणाला जी नसे जाण, मुख्यत्वे जगाचे विचारणा कर्तव्य चालू पयासे. आणि ही ब्रह्म सृष्टी आहे. ब्रह्मदेवानं निर्माण केलेली आहे. विष्णू भगवंत पालन करतायत, संवार महादेवजी करतायत. आपल्याला यातलं काही माहिती नाही. आहे म्हणून आपण चलतो, सगळं चलतंय. ज्याचं त्याचं कार्य जे सगळं दिलेलं आहे, डिपार्टमेंट निघून दिलेलं आहे. चंद्रसूर्य त्यांची कामं करतात, सृष्टीमध्ये सगळे आपापली कामं करतात. म्हणून आहे म्हणून चालतंय. पण मुख्य याच्या पाठीमागं कोण आहे आपल्या लक्षात येत नाही. जी अनादि आणि सत लक्षण अनिर्वचनीय माया जाण, हीच जगताचे कारण तत्कार्य जाण जगत सर्व. आणि तशा पद्धतीने माया आहे. माया अनादि आहे. माया काय आजकालची नाही. संपूर्ण जगत जे निर्माण झालं, ते जगत निर्माण होण्याला मुख्य कारण माया आहे. मायेपासून निर्माण झालं. हे मायेनं जन्म दिला ह्या तिघांना. त्याच्यामुळे ही तिघं मायेपासून आहे. म्हणून सृष्टी मायेपासून आहे असं सांगतात. मुळीच माया मिथ्या असे, तिचे कार्य जगत सत्य कैसे.
तस्मात जगत मिथ्यायसे निषेधान पै. आणि सद्गुरू सांगतायत शिष्याला, आता हे आतापर्यंत सांगितलं की ही मायेपासून झालं, मायेनं निर्माण केलं, मग मुख्य मायाच मिथ्या आहे, मायाच खोटी आहे. मग जी नाही तिनं निर्माण केलेलं जगत सत्य असेल का? म्हणून माऊलीने सांगितलं, जेवढं दिसते तेवढं सगळं नाशवंत आहे, संपणार आहे. जे जे आपल्याला आता दिसतंय डोळ्यानं ते सगळं जाणार आहे. अहो सगळं संपल्यावर आपण सुद्धा संपणार आहे. ही पंचमहा, मग अशी ताईंनी सांगितल्याप्रमाणे ही काय पंचमहाभूत आहे. आपापलं एक एक तत्व त्या असणाऱ्या पंचमहाभूतामध्ये विलीन होणार आहे. मुख्य मायाच खोटी आहे. त्या खोट्या मायेने हे जगत निर्माण केलं. मग जगत सत्य दिसतं, सत्य नाही, पण लोकाला वाटतं, दिसतं, भासतं असं सांगतात. या विचारे पाहता तृतीय पुरुष नसे आता. हे जगता भाव तत्वता झाला निश्चय करुणी. आणि याच्या व्यतिरिक्त पाहिलं तर मायेने निर्माण केलेल्या आहे मायेची 3 मुलं ब्रह्मा विष्णू महेश. आणि याच्या व्यतिरिक्त दुसरा तिसरा कोणीही पुरुष या सृष्टीला चालवणारा निर्माण करणारा नाही. आता जीवेस ते कवण याचा विचार पाहता जाण. हेही माया कृतपूर्ण याची प्रमाण ऐकाता. आता जीव आहे, आपण आपल्या प्रत्येकामध्ये जीव आहे. जीव म्हणजे आत्मा. आत्मा प्रत्येकामध्ये आहे. मग हे असणारा जीव सुद्धा खरा आहे का? मग त्याविषयीचं प्रमाण सांगतो, ऐका. जीवेशावा भाषण करती ऐसे बोलतसे श्रुती. म्हणजे मायाची होत जीवेश कृती प्रतिबिंबत्व करोनिया. आणि जीव आहे, पण जीव असणारा शवरूपी भासलं जातं. ह्या शरीरामधून जर जीव निघून गेला तरी त्याला शेव नाव पडलं जातं. शेव म्हणजे प्रेत. जोपर्यंत आत्मारूपी ज्योत प्राणज्योत जीव हृदयामध्ये शरीरामध्ये आहे तोपर्यंत शरीराला जीव म्हटलं जातं, मानव म्हटलं जातं, जीवात्मा म्हटलं जातं. आणि ह्यातनं जीव निघून गेला त्याला शव शब्द नाव पडलं जातं. अशा प्रकारचं जीवात्मा हे असणाऱ्या सगळ्याच्या अधीन आहे असं सांगतात. शुद्ध सत्व प्रधान अशी जी माया पूर्ण त्यात प्रतिबिंबित करुण होत तेची ईश्वरत्व. आणि शुद्ध अशा प्रकारची असणारी माया आहे. माया अगोदर सांगितलं खोटी आहे, असत्य आहे, पण प्रतिबिंब सांगितलं आरसा आहे. आता आरशामध्ये आपलं रूप दिसतं, आपलं प्रतिबिंब दिसतं, तसं ते असणाऱ्या मायेमध्ये पाहावं लागतं. पण मायेमध्ये पाहत असताना, मायेमध्ये प्रतिबिंब पाहताना त्याला ईश्वर म्हणून बघावं लागतं. माया जर बाजूला केली तर सगळं जगच ईश्वर आहे. हो, जे जे भेटी जे भूत ते माने जे भगवंत. ही माया आहे म्हणून आपल्याला जीव भगवंत दिसत नाही. देह पाहता दोष कोट्यानुकोटी, आत्मत्व पाहता निर्दोष सृष्टी. या लागी देहीन ठेवावी दृष्टी, दोषाची कोटी देहात्मता. बालकांडाच्या 11व्या अध्यायामध्ये सांगतायत. आपण दुसऱ्याला देहरूपाने पाहतो म्हणून कोट्यावधी दोष दिसतात. अहो त्यालाच आत्मरूपाने पहा, हे काही दोष दिसणार नाही. तसं मायेमध्ये जर भगवंत पाहिलं तर मायाच भासत नाही असं सांगतात. अशुद्ध सत्व गुणयुक्त अशी जी अविद्या म्हणतात त्यात चैतन्य प्रतिबिंबत त्याची जीव जाणावा. जीव कशाला म्हणायचं? जीवदशा म्हणजे काय असणारा अशुद्ध अशा प्रकारचं जी काय प्रतिबिंब आहे. अगोदर सांगितलं त्या प्रतिबिंबामध्ये ईश्वराला पाहावं आणि तो ईश्वर सत्य आहे. ते ईश्वराचा अंश म्हणजे जीव आहे असं महाराज सांगतात. आता शुद्ध सत्व म्हणजे काही रजतम नव्हे जिचे ठाई ही म्हणावी शुद्ध सत्वमयी उपाधी ईश्वराची. आता शुद्ध सत्व कशाला म्हणायचं? ज्याच्या हृदयामध्ये किंवा ज्या ठिकाणी रज तम नाही, जिथं रज आणि तम नाही अशा प्रकारचं तत्व म्हणजे शुद्ध सत्व आहे. आणि अशा प्रकारचं शुद्ध तत्व म्हणजेच, आणि त्या शुद्ध तत्व म्हणजेच ईश्वर आहे, सत्य आहे असं सांगतात. श्री गणेशाय नमः. ओम नमो शिवाय नमः. श्री प्रभु रामचंद्राय नमः. अशुद्ध सत्व गुणयुक्त अशी ज्या विद्या म्हणतात त्यात चैतन्य प्रतिबिंबत तोची जीव जाणावा. आता शुद्ध सत्व म्हणजे काय? रजतम नसे ज्याच्या ठाई ती म्हणावी शुद्ध सत्वमयी उपाधी ईश्वराची. आता सद्गुरू आपल्या शिष्याला सांगतायत. अगोदरची लक्षणं सांगितली गेली माया,
मायेचं लक्षण सांगितलं. मुळात माया जन्मलीच नाही. मायेमध्ये जर ईश्वराला पाहिलं गेलं तर ब्रह्मत्व लागतं. आता विषय चालू आहे जीवदशेचा. माया विद्या ज्ञान एकाची वस्तूची नामे जाण अचित्त शक्ती म्हणून माया म्हणती तेची. माया अविद्या आणि अज्ञान एकच आहे. एकच वस्तू आहे. नावं तीन सांगितली. माया म्हणजे मायालाच अविद्या, अविद्येलाच माया, अज्ञानालाच माया म्हणतात. माया ही एकच आहे. नावं तीन. तशा पद्धतीने अविद्या म्हणावी तेची आच्छादन करीत असे स्वरूपाशी आणि ज्ञाने जात गेले अशी म्हणून म्हणतो ज्ञान. आणि ते असणाऱ्या मायेला आता अविद्या का म्हणतात? अविद्या म्हणजे विद्या नाही. आणि भगवंताच्या स्वरूपाचं आच्छादन करतो तो. जी अविद्या आहे ती अविद्या हृदयामध्ये भरली, भगवंतापासून लांब घेऊन जाते अविद्या. आणि माया ही भगवंतापासून लांब नेते. म्हणून अविद्या नाम माया. जे रजतम युक्त तेची जाणा अशुद्ध सत्व त्यात जे प्रतिबिंबत तो जीव म्हणावा. आणि ती असणारी रजतम सत्व जी सांगितलेलं आहे ही त्रिविध आहेत, त्रिगुण आहेत. आणि या त्रिगुणामध्ये जीव निर्माण होतो. बघा, कोणताही जीव असू द्या, प्रत्येक जीवामध्ये कुठला ना कुठला एक गुण असतो. कोण सत्वगुणी असतो, कोण रजगुणी असतो, कोण तमगुणी असतो. म्हणून तिन्ही गुणाचा बनलेला जीव आहे असं सांगतात. एवं श्रुताधारे करुणा जीवेशांचे केले वर्णन युक्तीने पाहता विवरण तोच अर्थ सिद्ध होतो. आणि अशा प्रकारची जीवाचा अर्थ सांगितलेला आहे. तुम्ही वेदामध्ये विचारा, वेदामध्ये जाऊन पहा, स्मृतींना विचारा, शास्त्राला विचारा. जे मी सांगितलंय तेच अर्थ होतंय. शेष महाराज सांगतात, कोणी माया पहित ईश्वर म्हणती आणि अविद्या उपभीत जीव वर्णिती तयांची ही पाहता युक्ती यथार्थची असे की. आणि कोणी असणाऱ्या भगवंताला, ईश्वराला माया विरहित म्हणतात. बरोबर आहे, कारण भगवंतापाशी माया येत नाही. भगवंताच्या भक्तीला माया बंधन करू शकत नाही. म्हणून भगवंत ईश्वर जो आहे तो मायातीत आहे, माया विरहित आहे. आणि अविद्या विरहित जीव आहे. जीव अविद्या विरहित मायेचं वर्णन भगवंताबद्दल करतात असं सांगतात. आता जे का माया पहित आणि विद्योपहित म्हणत याचा कथितो तुझा मी अर्थ स्वस्त चित्ते ऐक पहा. आता जे मायेच्या वेगळे कोण आहेत, अविद्येच्या वेगळे कोण आहेत, जे मायेच्या वेगळे आहेत त्यालाच अविद्या पहित म्हणतात. त्याचाही अर्थ विशद करून सांगतो. उपाधीचा जो आश्रय होत तोची म्हणावा उपहित आणि त्याला आश्रित जे राहत ते उपाधी म्हणावी. उपाधीला आश्रय होतो. उपाधी प्राप्त झाल्यानंतर उपाधी ही नाव आहे. आता आपण नाव, आता महाराजांचं मारुती ही नाव आहे, पण पुढे महाराज, मारुती महाराज, महाराज ही उपाधी आहे. आणि आपल्याला कसं झालंय, आपल्या स्वतःच्या खऱ्या नावापेक्षा उपाधीच्या नावाचा आनंद जास्त आहे. म्हणून मायेच्या पुढे उपाधी लागली की त्या ठिकाणी भगवंतापासून दूर जातो असं सांगतात. जैसा घट आकाशाची उपाधी असे आणि त्यात जे आकाश वसे तयासी उपहित ऐसे म्हणती विचारशीलते. जे विचारशील आहेत, जसं घटामध्ये एखाद्या गाडग्यामध्ये मडक्यामध्ये आकाश दिसावं पण आकाश नसतं, हे गाडग्यामध्ये आकाश दिसतंय म्हणून आहे, मुळात त्याच्यामध्ये आकाश नाही असा जो विचार करतो त्यालाच विचारशील. एवं माय पहित जे अविच्छेदवाद बोलती कोणी विवर्तवाद करुणी वर्णिती, कोणी विवादवाद ते करुणी वर्णिती स्वरूपी जीव अशा प्रकारचा असणारा जीव आहे. जीवदशा आहे, पण ते असणाऱ्या जीवदिशाचा विवाद करत असताना, त्याच्यावरती चर्चा करत असताना वाद विवर्त वाताना आणि कवीजनांनी वर्णन केलेलं आहे असं सांगतात. परिहाचे मुख्यार्थ निश्चित जीव ईश हे माया कृत अविद्या योगे द्वैत मित्र भासत अज्ञान. मुख्य असणारा जर मुख्याचा काय परमार्थ आहे म्हणजे याच्यातला जो मुख्य अर्थ आहे तो मुख्य अर्थ म्हणजे जीव आणि ईश ही मायाकृत आहे. ही दोन्ही मायेनं निर्माण केलेला आहे. हाच याच्यातला मुख्य भावार्थ आहे. बाकी अविद्या ही सगळं योग आहे असं सांगतात. उपाधी करून एकत्व न संभवे जाण यात भाग त्याग लक्षण पूर्ण बोलती ज्ञानी. आणि अशा प्रकारचे असणारी उपाधीनं कुठल्याही प्रकारचं एकत्व
प्राप्त होत नाही. उपाधी मिळले की द्वैत येतं, उपाधी पशी एकत्व येत नाही. उपाधीपासून द्वैत निर्माण होतं. आणि शास्त्रजनांनी सांगितला तो भाग त्याग लक्षणा करिता भेद नासून जाई तत्वता पुरे शुद्ध चैतन्यात्मता तीच मुख्य ब्रह्मस्थिती. आणि अशा प्रकारचे असणारी उपाधी नसल्यानंतर उपाधीच नाही लागली तर तो ब्रह्म होतो. उपाधी लागल्यानंतर देवापासून लांब जातो. आणि मुख्य असणाऱ्या भगवंताकडे जाण्याचं कारण म्हणजे उपाधी रहित असावा. ही ब्रह्मप्राप्ती व्हावी म्हणून ब्रह्मनिष्ठ सद्गुरुची व्हावे शरण मग ते उपदेशिती पूर्ण अद्वैत ब्रह्म हे. हे ब्रह्मज्ञान आपल्याला प्राप्त कसं होणार आहे? ब्रह्मज्ञान प्राप्तीसाठी ब्रह्मज्ञानी सद्गुरूला शरण जावं लागतं. कुणालाही शरण गेल्यानंतर ना ब्रह्मज्ञानाची प्राप्ती होत नाही. ब्रह्मनिष्ठ सद्गुरू त्यांना शरण गेला ब्रह्मज्ञान मिळतं. मग त्या उपदेशानंतर मनन करावे निरंतर मननपूर्वक करिता विचार निधी ध्यासन दृढ होई. मग हे असणारा आता ब्रह्मनिष्ठ सद्गुरूने जर उपदेश केला, काय सांगितलं आपल्याला? रात्री कथेमध्ये काय होतं? घरी गेल्यावर झोपताना त्याचं असणारं मनन करावं, मनामध्ये विचार करावा. विचार केल्यानंतर त्याचा ध्यास लागला पाहिजे, त्याला निधिध्यास म्हणताय. हे असणारी श्रवण भक्ती मार्गाची लक्षण आहे का असं सांगतात. ते मनन कैसे मनसी तरी जो हा स्थूल देह आपणासी पाप पुण्य अनुकृत्यसी प्राप्त झाला शे पै. आता मनन कसं करायचं? सद्गुरूनं ब्रह्मज्ञान सांगितलं, त्याच्यावरती मनन कसं करायचं? ही स्थूल देह आहे. ह्याच्यामध्ये 3 देह आहे, 5 देह आहेत. स्थूल, लिंग, कारण, महाकारण अशा प्रकारचे असणारे 4 देह. मग त्याच्यामधलं सगळ्यात पहिल्यांदा स्थूल देह आहे. मग या स्थूल देहाचा विचार करायचा कसा? याचे कारण आहे असे ह्या देही जो लिंग देह होते त्याने देहा पूर्वी केल्याचे सुकृतान विस्तृत. आणि ऐक म्हणले आता ही स्थूल देह आहे, शरीर आहे. ह्या शरीराला पाप पुण्य कसं समजायचं, कसं ओळखायचं तर आहे. ह्या स्थूल देहाच्या आधी लिंग देह आहे. आणि त्या लिंग देहानं स्थूल देह निर्माण होण्याच्या आधी दुष्कृत आणि सुकृत अशा प्रकारची कर्म केली म्हणून स्थूल देहाला पाप पुण्य लागतं. तदनुसार हा देह जाण प्राप्त झाला तया लागून आता कोणी एक दृष्ट प्रमाण मानून काय म्हणते ते ऐक. आणि म्हणून अशा प्रकारचा स्थूल देह प्राप्त झाला. आधी लिंग देह होता, त्या लिंग देहानं वाईट कर्म चांगलं कार्य केलं म्हणून स्थूल देह प्राप्त झाला. म्हणून स्थूल देहाला पाप पुण्य लागलं. आता पुढे आयुष्य सरल्यास ता प्राणी मरती तत्वता मग म्हणती काय आता उरले आहे की. आयुष्य संपल्यानंतर ना प्राणी मरतो. मरतो म्हणजे काय? स्थूल देह आहे, पंचमहाभूत आहे, ती शरीराला सोडून जातात. त्याच्यामुळे शरीरामध्ये चेतना राहत नाही. चेतना मेले शरीर पडतं. आयुष्य संपलं, माणूस त्या ठिकाणी मरतो. मेल्यावर पुढे काय होतंय? वरी एक प्रमाण निश्चित व्यवहारहीन होत मग पोट आणि परमार्थ एक प्रमाण सिद्ध होय. आणि ही देह संपल्यानंतर ना, मृत झाल्यानंतर ना, मग हालचाल होत नाही शरीराची. भगवान श्रीरामचंद्रांनी तारेला उपदेश केलेला होता. तारा वालीसाठी लढत होती, पण रामाने सांगितलं हे बघ, शरीर इथंच पडलेलं आहे, कर त्याच्या बरोबर संसार. शरीर कुठे गेलंय का? मग तू गेला 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 सकाळपासून काय कालवा करायला लागली? पण जाताना तू त्याला बघितलं का? जी काही गेला म्हणते ती. मग जर बघितलं असलं तर मग धरला का नाही? मग तुला जाताना दिसलाच नाही तर गेला गेला काय म्हणायली? तुला जाताना दिसला नाही जीवा. मग अशा प्रकारचं शरीर इथंच पडलेलं आहे ना, शरीर कुठे गेलेलं आहे का? तसं शरीर पडल्यानंतर नाही काही व्यवहार शरीराकडून होत नाही. मग परमार्थ कसा होईल सांगा? म्हणून अनुमानाधिक प्रमाण म्हणती षटक तदनुसार सर्व लोक व्यवहार वर्तताती. म्हणून जोपर्यंत शरीरामध्ये त्या ठिकाणी प्राण आहे, जीवदशा आहे, जीवात्मा आहे, चैतन्य आहे, तोपर्यंत व्यवहार होतात. शरीर पडल्यानंतर व्यवहार सगळा थांबला जातो असं सांगतात. एकची मानिता प्रत्यक्ष प्रमाण तरी व्यर्थ होईल अनुमान. अनुमान प्रमाण करून संस्कार खून कळू येत. आणि एकच प्रत्यक्ष प्रमाण असणारं आहे तीच अनुमान आहे. आपण अनुमान काढू शकतो, असं झालं नसेल तर तसं झालं असेल. कारण मनामध्ये संकल्प विकल्प असतात. आणि अनुमान काढल्यानंतर अनुमान प्रमाण करून
जे काय असणारे गुण आहेत ते आपल्या लक्षामध्ये येतात असं सांगतात. मग पहा जोगाईचा बालक जाण तया कोणी शिकविले स्तनपान तो पूर्व संस्कार करून दुग्धपान करी आपोआप. लहान लेकरू असतं महाराज, ज्या जन्मलेलं नुकतंच त्याला असणाऱ्या त्या ठिकाणी स्तनपान करायचं कोणी शिकवलेलं असतंय, पण पूर्व संस्कार आहेत ते म्हणजे अगोदर पासून ते संस्कार मिळालेले आहेत, त्याच्यामुळे ते जन्मल्याबरोबर आईला पितं असं सांगतात. मानस जाणी जे बोले झाड जाणी जे फुले भोगे जाणी जे केले पूर्वजन्मीचे त्या. आणि मग हे ज्ञानेश्वरी मधली ओवी महाराजांनी इथं दिलेले आहे, माणूस जाणी जे बोले झाड जाणी जे फुले. माणूस बोलण्यावरनं ओळखावा कसा आहे, फुलावरनं त्याचं असणारं झाड ओळखावं, तसं आपण जे भोगतोय ते आपल्या चालू भोगावरनं लक्षात येतं मागचं पूर्वजन्म कसा आहे. त्या अनुमाने पाहता जो पूर्व शरीर लिंग देह होता तोच देही करता भोगता ऐशी ते प्रत्ययाशी. त्याच अनुमानानं आता ही अनुमान प्रमाणानं सांगताय, ज्या अर्थी स्थूल देहाला त्रास होतोय त्या अर्थी लिंग देह अगोदर आहे आणि त्याच लिंग देह आपला पाठीमागचं पाहायचा तर काय काय सुकृत दुष्कृत केलेलं आहे ते स्थूल देहाला भोगावं लागतं. अनुमान प्रमाणानं महाराज सांगतात, स्थूल आणि लिंग देहाचा जेव्हा योग होतो दोघांचा तोच मृत्यू होय असाचा यथार्थ विचारी. मग मानवाचा मृत्यू शरीर पृथ्वी तलावरती पडतं, चेतना विरहित होतं, ते कधी होतं आपला स्थूल देह आहे आणि लिंग देह आहे. लिंग देह म्हणजे प्राणज्योत म्हणा, आणि ज्यावेळेस हे लिंग देह स्थूल देहापासून लांब जातो त्यावेळेस शरीरामध्ये चेतना राहत नाही आणि शरीर मरतं. पुन्हा दोघांची होता संगती तयाशी जन्म आईसे मनती आईशी स्थूल देहाची स्थिती पाप पुण्यादी नाशे की. आणि मग स्थूल देहापासून लिंग देह बाजूला गेला की माणूस मरतो, शरीर अचेतन पडतं आणि पुन्हा स्थूल देहापाशी म्हणजे स्थूल देहामध्ये लिंग देहानं प्रवेश केला की पुन्हा त्याचा जन्म होतो असं त्या सांगतात. देहानुसंधाने करून मी ब्राह्मण क्षत्रिय आदी मानून होता असे जो अभिमान तो मित्य असे पै. म्हणून आता देह जन्माला ते असणाऱ्या देहाच्या अनुसंधानाला पुन्हा मग 4 वर्ण सांगितली, शूद्र क्षत्रिय ब्राह्मण वैश्य. 4 वर्णामध्ये कुठला ना कुठला प्राणी जन्माला येतो. पुन्हा क्षत्रिय झाला तर त्याचा अभिमान आहे, ब्राह्मण झाला तर त्याचा अभिमान आहे असं सांगतात. यथार्थ विचारे पाहता स्थूल देह मित्य तत्वता तैसाचे सूक्ष्म देह आता मित्य जाण सुविचार. यथार्थानं जर विचार केला तर स्थूल देह मिथ्या आहे संपणार आहे, तसंच सूक्ष्म देह लिंग देह हे सुद्धा मिथ्या आहेत ते बी तुला स्पष्ट करून सांगतो. एक ज्ञान इंद्रिय पंचक तुझे कर्म इंद्रिय पंचक तिसरे जाण प्राण पंचक बुद्धी आणि मन 17 अशा प्रकारचं असणारं 17 त्या ठिकाणी अधिष्ठान सांगितलेले आहेत. म्हणजे 5 ज्ञानेंद्रिय कान डोळा नाक कान ही पंच ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय हात पाय त्वचा ही पंचकर्मेंद्रिय, पंच प्राणक म्हणजे पृथ्वी आप तेज वायू आकाश अशा प्रकारचे. पुन्हा अंतकरण चतुष्टर आहे, मन बुद्धी चित्त अहंकार अशा प्रकारचं अंतकरण चतुष्टर. एकूण 17 या 17 मिळून सूक्ष्म देह तयार होतो. आईच्या 17 कळा मिळून लिंग देह होत संपूर्ण तोही अज्ञान कार्य जाणून नित्यमानी निश्चय. आणि अशा प्रकारचा असणारा एवढ्या 17 कलामधून लिंग देह निर्माण होतो आणि तो असणारा लिंग देह तो सुद्धा अज्ञान आहे हे लक्षात येतं कधी. त्याच परी पाहता कारण देही मित्य त्यातील कला तुझा आता सांगतो परीयसी. आता सूक्ष्म देह सांगितलं मिथ्या आहे, लिंग देह मिथ्या आहे, स्थूल देह सांगितलं, आता कारण आणि शेवटचं एकच महाकारण अशा प्रकारचे 4 देहाचं वर्णन सांगतायत. आता कारण देहाचं वर्णन सांगतोय. मुख्य असे अज्ञान दुसरे अज्ञानाधिष्ठान त्यात बिंबले जे चैतन्य तो म्हणते मुख्य जीव. आणि मुख्य असणारा अज्ञान आहे, मूळच अज्ञान आहे, त्याच्यामध्ये अज्ञानाचं अधिष्ठान भरलेलं आहे, बिंबलेलं आहे. म्हणून कारण देह आहे ही आपल्या शरीरामध्येच असतो आणि ते असणाऱ्या कारण देह ते अज्ञानामुळे प्राप्त होतो. ऐका आता तू या स्थानी भाग त्याग लक्षणा करुणी अज्ञान आणि प्रतिबिंब त्यागुणी चैतन्य अंश ग्रहण करिता. आता तू काय कर, सद्गुरू आपल्या शिष्याला सांगताय, तू काय कर, आता बसलेल्या ठिकाणावरती भोग त्यागाची लक्षणं आहे ती सगळं सोडून दे.
भोग घ्यायचा आणि त्यागाचं सगळं सोडून दे आणि अज्ञान आणि प्रतिबिंब, अज्ञानाचाही त्याग कर आणि प्रतिबिंब म्हणजे ईश्वर. मग सांगितलं त्या मायामध्ये ईश्वराला पाहू म्हणजे प्रतिबिंब, त्या प्रतिबिंबाचा सुद्धा त्याग कर. मग काय दिसतं? वाचार्थ त्याग करून लक्षार्थ होतो ग्रहण, मग मित्य जे करत भोक्तपणा ते निर्षय आपोआप पै. वाच्यार्थाचा त्याग करून लक्षार्थ घ्यावा लागतो. मग सांगितलं माणूस जाणे जे बोले. वाचार्थ आणि लक्षार्थ शब्द आहेत, काही काही शब्द आहेत बघा, ते वाचार्थानं न घेता लक्षार्थानं घ्यावं लागतं. हातीची हाती घेता वस्तू, शब्देविन अर्थ प्राप्तू, अशा प्रकारची 5वी वाच आहे. त्याचं कारण सांगता. यवमाविदोपाधी निरसिता जीवितो बाधित होते तत्वता, तद्वत माया उपाधी ही आता निरसावी विचाराने. विचाराने करावा. मूळ प्रकृती म्हणजे विचार आहे. विचारानं आपल्याला भगवंतापर्यंत जाता येतं. ही अविद्या उपाधी आहे. अविद्या उपाधीचं निरसन विचारानं करावं लागतं. त्यासाठी विचार योग्य पाहिजे. तो विराट मनतीसाचा, तो हा स्थूल देह ईश्वराचा, आता सूक्ष्म देहाचा संकेत ऐक पै. आणि असणारा स्थूल देह आहे तो भगवंताचा आहे. मग सांगितलं काळाचा देह आहे, ईश्वराचा देह आहे. स्थूल देह मेल्यानंतर ना जीव त्यातला निघून गेल्यानंतर ना लिंग देह बाजूला झाला की स्थूल देह पडतो. आता स्थूल देह संपला, लिंग देह झाला, आता सूक्ष्म देहाचं सांगतो. हिरण्य गर्भजास म्हणती तीच सूक्ष्म देहाची स्थिती, आणि माया ही महाकारण वदती विचारशीलते. आणि अशा प्रकारचा असणारा सूक्ष्म देह जे आहे, ती सूक्ष्म देह म्हणजे त्रय देह सांगितलेला आहे. आणि या त्रय देहापासून निर्माण झालेला सूक्ष्म देह आहे असं सांगता. म्हणून विराट हिरण्य गर्भ माया वेगळा जो या देहत्रया, भाग त्याग लक्षण करून या जाण शुद्ध चैतन्य अंश. मुख्य असणारा चैतन्य म्हणजेच परब्रह्म ईश्वर आहे, तो त्याला जीवात्मा म्हटलं जातं. आणि देह कोणताही असू द्या, स्थूळ देह असू द्या, लिंग देह असू द्या, कारण महाकारण, हे सगळ्या देहामध्ये चैतन्य रूपी भरलेला तो भगवंत आहे असं सांगता. यवम या युक्ती करोनी जीवेश्वर उपाधी निरसुनी, अद्वैत चिंतन करणे म्हणी त्याची म्हणून जाणावे. आतापर्यंत सुरुवातीला सांगितलं की सद्गुरु, ब्रह्मनिष्ठ सद्गुरूकडून उपदेश प्राप्त, ब्रह्मज्ञान प्राप्त करून घ्यावं आणि त्या ब्रह्मज्ञानाचं मनन करावं. मनन कसं करायचं? आता जसं सांगितलं तसं मनन करा. या मननाच्या अभ्यास करून सहज होते निधिध्यासासन, त्या निधिध्यासासनाचे लक्षण सांगतो ऐक पहा. आणि मनन केल्यानंतर ना मनन दृढ तत्वानं करायचं. दृढ तत्वानं जर मनन केलं तर ध्यास लागला जातो. कोणत्याही गोष्टीचा आपण सारखं विचार केला की त्या गोष्टीचा ध्यास लागला जातो. म्हणून मननाच्या पाठीमागं निधिध्यास झाला की पुन्हा साक्षात्कार. पण निधिध्यासाचं लक्षण सांगतो ऐक. देह आदी अनात्मवृत्तीचा तिरस्कार करून साचा प्रवाह जो आत्माकार वृत्तीचा निधिध्यासन म्हणती तयासी. आणि देहादी जे काय असणारे ते आहे देहामधली अनात्म वृत्ती आहे. वृत्ती असतात देहामध्ये, द्वैत असतं. आणि अनात्म वृत्तीचा त्याग करायचा, तिरस्कार करायचा. तिरस्कार केल्यानंतर ना आत्मा साक्षात्कार होतो आणि यालाच निधिध्यास म्हणतात असं सांगतात. या निधिध्यासनाची परिपाकावस्था ती समाधी म्हणती तत्वता, कारण की समाधी साधन पाहता आणि कनसे पोटे पै. म्हणून आता ध्यास लागला पाहिजे. त्याचा ध्यास लागल्याशिवाय साक्षात्कार होत नाही. ध्यास लागत असताना समाधी अवस्थेमध्ये जावं लागतं. समाधी अवस्था म्हणजे मेल्याचं दुसरं रूप. समाधी म्हणजे सगळं असणारं तत्व बाहेर जात. जसं मेलेला माणूस आणि समाधीमध्ये बसलेल्या माणसाची अवस्था एकच असते. असं जर निधिध्यास केला तर ते साक्षात्कारला घडलं जातं. निधिध्यासासने करून समाधी होत असे पूर्ण, त्यासाठी दुसरे नामाभिधान साक्षात्कार ऐसे म्हणती. निधिध्यास झाल्यानंतर साक्षात्कार म्हणजे ज्याचं आपण मनन केलेलं आहे, श्रवण केलेलं आहे, चिंतन केलेलं आहे, निधिध्यास केलेला आहे त्याचा साक्षात्कार होतो. पण निधिध्यास कसा करायचा तर समाधीसारखा निधिध्यास जर केला तर त्याचा साक्षात्कार होतो. ऐसे श्रवण मनन करिता निधिध्यास होत असे तत्वता, हीच पुरुषार्थ मुख्य प्रयत्न का मनुष्य जन्माशी येऊनी. म्हणून मनुष्य जन्माला आल्यानंतर अशा प्रकारचं निधिध्यास, श्रवण, कीर्तन, स्मरण, चिंतन करायचं
आणि असा निर्यास त्या भगवंताचा करायचा हीच मानव जन्माला एक मुख्य कर्तव्य मानवाचं आहे असं शेष महाराज वाचायन ब्राह्मणाला सांगतात. या प्रयत्न करून सुखरूप मोक्ष पावतो पूर्ण धर्म अर्थ काम याती धावून मोक्ष असे श्रेष्ठ पै. मग हे असणारा अध्याय जो आहे तो अध्याय मोक्षासाठीच केलेला आहे. हे 69वा अध्याय मोक्षासाठीच केलेला आहे. धर्म अर्थ काम मोक्ष त्यातलं धर्म अर्थ काम हे 3 सोपं आहे पण मोक्ष भेटणं ही मोक्ष खूप अवघड आहे आणि मोक्ष भेटण्यासाठी याच्यामध्ये जसं सांगितलं तसं वर्तन करावं मोक्ष भेटून जातो. ऐसा उपदेश ऐकून शिष्य कृतार्थ झाला पूर्ण म्हणे मी आज झालो धन्य यात्रे लोक्या माधारी. मग शेष महाराज वात्स्यायन ब्राह्मणाला सांगतात सुरुवातीला सांगत होते कोणी एक सद्गुरू आहे आणि तो सद्गुरू आपल्या शिष्याला उपदेश करत होता. मग अशा प्रकारचा उपदेश ऐकल्यानंतर ना शिष्याला आनंद वाटला. शिष्य स्वतःला धन्य धन्य समजू लागला. दत्तदास विनवी सद्गुरुशी हीच स्थिती व्हावी मजसी म्हणून विनवित चरणाची प्रेम भावे करून या. आणि ग्रंथ करते दत्तदास ते दत्तदास भगवंताच्या चरणावरती प्रार्थना करतायत विनंती करतायत. त्या शिष्याची जी अवस्था झाली तीच अवस्था माझी व्हावी म्हणून पुन्हा पुन्हा विनंती करतो. नीती श्री पद्म पुराणे पाताळ खंडे शेष वाचायन संवादे रामासमेदे 69 अध्याय गोडा श्री रामचंद्र कुंडली कवधारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. प्रभु रामचंद्र भगवान की जय.